बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. सत्य परिवर्तनासाठी उठाव केला. त्याचे काही गोष्टी घडल्या आहेत. त्याचे पडसाद भारतात काही ठिकाणी उमटत आहेत. बांगलादेशामध्ये जे घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रातून येतील असं काही वाटलं नाही. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी जे काही घडले ते राज्याच्या आणि समाजाच्या हिताचे नाही. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारणात समाजकारणाने संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी. अन्य देशात घडलेल्या गोष्टीसाठी आपल्या देशातील सर्वसामान्यांचे लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल असं काही करू नये. लाल किल्ल्यावर भाषण देत असताना प्रधानमंत्री यांनी सर्व देशाच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात या पद्धतीची भूमिका मांडली होती. जम्मू काश्मीर हरियाणाची निवडणूक जाहीर झाली, पण झारखंड आणि महाराष्ट्राची मात्र निवडणूक झाली नाही. पंतप्रधानांचा महाराष्ट्राबद्दलचा निर्णय हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. आणि 17 दिवसांच्या युद्ध तिथं तरुण पिढीने उठाव केला. काही गोष्टी घडल्या. दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही प्रामुख्याने बांगलादेशच्या बॉर्डरवर पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहेत. तिथं ती स्थिती थोडी अधिक गंभीर. पण तिथं काही घडलं त्याच्या फळा महाराष्ट्रात होती असं कधी वाटलं नव्हतं. त्याचा मी खोलात जाऊ इच्छित नाही. पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाक्यता आणि सामंजस्य त्याची अतिशय गरज आहे. आणि जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचे. आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता भाषा करायची असेल समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी. एवढेच मी आज म्हणू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृह खात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्व जास्त असतं आणि म्हणून त्याच्या अन्य जे आहे त्याचं मी भाष्य करू इच्छित. जो प्रकार सुरू आहे तो सुनियोजित असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणजे बांगलादेशातल्या प्रकारे इथं करण्याचे काही कारण नसतं. त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभागी होत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही घडलेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्ततेच्या संकट असतील असं काही करतात. काल 2 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्राची लाल किल्ल्यावर भाषण देत असताना समान देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात, समान देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून 12 तास नाही केले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची जाहीर, झारखंड आणि महाराष्ट्राची जाहीर. समान देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध आला. यापेक्षा आधी काय सांगायचं.
साहब पैसा क्या